नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण तुळजापूर शहरामध्ये मागील एक 4-5 दिवसापूर्वी झालेला जो गोंधळ आहे, उघडे कोयते, हातामध्ये पिस्तूल, हवेत गोळीबार, डोक्यामध्ये वार, 32 टाके, या सगळ्या गोष्टीचा आपण थोडा विचार करणार आहेत। आणि त्या आपल्या सोबत आहेत अमोलजी, आडनाव काय साहेब? कुतवळ। अमोलजी कुतवळ सर आहेत, ते काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि ही प्रत्यक्षित त्यांनी सगळ्या घडामोडीमध्ये सगळीची सगळी बारकाईनं माहिती घेणारे हे नेतृत्व आहे। समाजसेवक म्हणून फेमस असणारं नेतृत्व, सध्या काँग्रेसकडून ते उमेदवारी नगरपालिकेला लढत आहेत आणि 100% हे सीट निवडून आलं आहे अशा बाबतीमध्ये ते बोलतात। नेमकं या भांडणाचं औचित्य काय, नेमकं भांडणं कशामुळे झाले, हे सगळं आपण विचारणार आहेत। अमोलजी, नेमकं कशा पद्धतीनं ही कोयत्याचा हल्ला, उघडे कोयते, हातात पिस्तूल, गोळीबार, 32-33 टाके, प्राणघातक हल्ला, हे बिहारपेक्षा विचित्र? प्रभाकरजी, मी आपणास सांगू इच्छितो की आपण परवाच हिवाळी अधिवेशन झालं आणि अधिवेशनामध्ये आमच्या तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा पाटील यांनी म्हणलं की तुळजापूरची बदनामी होत आहे। परंतु प्रभाकरजी, आपणास दिसतंय या ड्रग्सच्या प्रकरणामध्ये गेली 1 ते 1.5 वर्ष झालं तुळजापूरचं नाव बदनाम या भाजपच्या कार्यकर्त्यामुळेच होतं। तसंच परवा जो राडा झालेला आहे, या रोडच्या कामासाठी जो तुळजापूर नळदूर रोड होतो आहे, ते आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार, नगराध्यक्षाचे उमेदवार अमरभैया मगर यांच्या युवाचं ते काम आहे। त्या कामाला विचारपूस करण्यासाठी ह्या नगराध्यक्षाचे भाजपचे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि राणादादाचे PA जयेश कदम हे सर्वजण मिळून त्या कामाची चौकशी करण्यासाठी रस्त्यावर गेले। आज आपण पत्रकार आहात, आज आपण लोकशाहीचा 4था स्तंभ आहात। आज मला एखादी तक्रार द्यायची आहे तर मी कुठे देणं अपेक्षित आहे? मी 100% त्या कार्यालयामध्ये, त्या संबंधित कार्यालयामध्ये मी स्वतः तक्रार देणं अपेक्षित आहे। असाच हे काम काय बोगस चाललं आहे, हे असाचं काम चाललं आहे, हे अडवणं अपेक्षित आहे। परंतु ते समोरचे भाजपचे लोक उद्याचा पराभव डोळ्यासमोर दिसत असल्यामुळे काय तर कुरापत काढून या महाविकास आघाडीच्या उमेदवारासोबत भांडणं करण्यासाठी त्यांनी हा प्रकार घडवलेला आहे। बरं राणा जगजितसिंह पाटील म्हणतात की जोपर्यंत गुन्हेगार सिद्ध होत नाही तोपर्यंत गुन्हेगार नाही, संबंधित नगर अध्यक्षाच्या उमेदवारावर फक्त आरोप आहेत, त्याच्यामुळे हा माणूस गुन्हेगार नाही, अशा पद्धतीनं ते मांडणी करतात। मला वाटतं आज भारतीय जनता पार्टीचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब, ते स्वतः गृहमंत्री आहेत। मग मला वाटतं त्यांचा पोलीस प्रशासनावर विश्वास नाही। हा जो गुन्हा दाखल झालेला आहे ड्रग्सचा, हा आम्ही तर महाविकास आघाडीने केलेला नाही, बरोबर, तो पोलीस प्रशासनाने दाखल केलेला गुन्हा आहे। बरं, याच्या अगोदर 15 गुन्हे दाखल आहेत त्यांच्या त्या उमेदवारावर, हा 16 गुन्हा आहे दाखल त्याच्यावर। याच्या अगोदर खंडणीचा गुन्हा आहे, अपहरणाचा गुन्हा आहे, मटक्याचे गुन्हे आहेत, याच्यापेक्षा अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर। मग मला वाटतं राणादादांचा पोलीस प्रशासनाचा विश्वास नाही असंच म्हणावं लागेल ना। आता मुद्दा जो आहे ते त्यांनी मांडलेला आहे। सध्या हे भांडणाची कुरापत जी आहे तो काढणारा मेन गुन्हेगार कोण आहे, मेन मास्टर माइंड कोण आहे? 100% हे जे आरोपी जे पकडले गेलेले आहेत 7 आरोपी, त्या 7 आरोपीमध्ये ह्या नगराध्यक्ष पिटू गंगनेचे बंधू, 1-2-3 भाऊ आणि 2 बाचे आहेत। मग ह्याच्यावरून आता तुम्ही सगळ्यांनी ओळखून घ्या ना की त्याच्या मागे मास्टर माइंड कोण असणार आहे। 100% पोलीस प्रशासनावर आमचा विश्वास आहे, पोलीस प्रशासन याचा छडा लावेल। अजून तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या ठिकाणी हा जो गोंधळ झालेला आहे, या सर्व ठिकाणावरचे CCTV फुटेज आमच्यापाशी आहेत आणि पोलीस प्रशासनापाशी आहेत। त्या फुटेजमध्ये सर्वच आरोपी दिसत आहेत। कोण कोण? काँग्रेसचे काय कार्यकर्ते जे आहेत, या भांडणाचा मास्टर माइंड राणा जगजितसिंह पाटील यांच्या आशीर्वादानं हा गोंधळ झाला। हे भांडणाचा खरा मास्टर माइंड राणा पाटील आणि पिटू गंगणे त्याचा मेन आहे, अशा पद्धतीची काँग्रेसची मागणी आहे। आणि ऋतू खोककर मॅडम पोलीस अधीक्षक यांच्याकडे त्यांनी निवेदन दिले। तुमची भूमिका काय आहे? जेव्हा मी तुम्हाला तेच सांगतो ना बंधू, ह्या भांडणाची सुरुवात कुठून झाली? या भांडणाची सुरुवात त्या रोडच्या कामापासून सुरुवात झाली। तिथं आमच्या महाविकास आघाडीचे नेते ऋषी मगर
आणि भाजपचे नगराध्यक्ष उमेदवार विनोद पिटू गंगणे यांच्यात बाचाबाची झाली आणि त्या बाचाबाचीचं वातावरण मग काय झालं, आपले जिल्हाध्यक्ष धीरजभाई पाटील, अमरभैया मगर, दिग्विजय पाटील यांनी भांडणं सोडवण्याचा प्रयत्न केला आणि हे भांडणं 4 वाजता झाले. तिथून या भांडणं दोघं एकमेकाला सोडवण्यात आले आणि सगळे आपापल्या घरी गेले. परत हा जो षडयंत्र रचण्यात आला, हा एक ठिकाणी जाऊन हा मॉब लिंचिंग हे सगळं मॉब गोळा करण्यात आला, त्यांना हत्यारं पुरवण्यात आली आणि ऋषी मगरला मारण्याच्या इराद्यानं त्याच्या घरापाशी माणसं पाठवण्यात आली. मग याच्याहून आपण सगळे समजून घ्या ना की बाबा याच्या मागचं मास्टर माइंड. नेमकं कोयता कोणाच्या हातात होता आणि पिस्तूल कोणाच्या हातात होता? आता ते पोलिसापाशी तुमच्या कॅमेऱ्याची शूटिंग आहे, त्या कॅमेरा शूटिंगमध्ये त्याला सर्व दिसलं आहे. बरं, आचारसंहितेमध्ये हे असले हत्यार वापरण्यासाठी बिलकुल परमिशन नाही. जर हत्यार असले तर सरकारकडे जबाबदारीनं ते जमा करावे लागतात. ह्यांनी केले नाहीत. म्हणजे नेमकं पोलिसांचा आशीर्वाद आहे का आमदारांचा आशीर्वाद आहे? नेमकं कुणाच्या आशीर्वादाने हे घडलं? आता तुम्हाला आपण सांगू इच्छितो की आमचे जिल्हाध्यक्ष धीरजभाई पाटील यांच्याकडे सुद्धा पिस्तूल आहे. विधानसभेच्या इलेक्शनपासून त्यांची पिस्तूल पोलीस स्टेशनला जमा आहे, त्यांची लायसनदारी पिस्तूल आहे. पण ह्या ज्या पिस्तुली आहेत अशा अवैध पिस्तुली तुळजापूरमध्ये किती आहेत हे पोलिसांनी ओळखणं गरजेचं आहे. आणि पोलीस प्रशासनाचा दबाव तुळजापूर शहरावर राहिलेला नाही. त्याशिवाय एवढी माज मस्ती याच्या अगोदर तुळजापुरामध्ये भरपूर इलेक्शन झाले, पण इलेक्शन शांततेत पार पडलेलं आहे. त्याच्यानंतर दहशत निर्माण करून तुळजापुरावर हावी होण्यासाठी आम्ही काय करू शकतो, या तुळजापुरातल्या नागरिकांना भीतीदायक वातावरण तयार करण्यासाठी हे वातावरण निर्मिती केलेली आहे. तुमच्या तुळजापूरचे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निष्क्रिय आहेत असं म्हणायचे का तुम्हाला? मी तुम्हाला काय सांगतो, मांजरे साहेबामुळं हा प्रकार थोडा घटला. आता तुम्हाला ते एक सांगायचं म्हणजे कंट्रोलिंग काय झालं, त्यांना फोन गेले आणि त्याच्यामुळे थोडीशी विघातक घटना थोडी थांबलेली. परंतु पुढे FIR फाटताना 20 ते 21 तास लागले. याच्या मागे मास्टर माइंड कोण आहे? 100% भारतीय जनता पार्टीचे आमदार दबाव टाकत आहेत. दुसरा विषय, आता पोलीस प्रशासन तपास करत आहे आणि त्या तपासामध्ये काल भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अर्ज दिलं की बाबा याच्यामध्ये विनोद पिटू गंगणे नाही आणि तुम्ही त्याचं नाव काय घेता. आज महाविकास आघाडीचे सगळेजण म्हणत आहेत ना की बाबा सुरुवातीचे भांडण ऋषी मगर आणि पिटू गंगणेचे हे झाल्यामुळं जे पुढचे म्हणजे हल्ले झालेले आहेत ना, बंदुकीची रिव्हॉल्वरनं गोळी मारणे असेल किंवा त्या कत्तीने केलेले कुलदीप मगरवर वार असतील, ह्या त्या भांडणातूनच सुरुवात झालेली आहे ना. मग पोलिसाला हा माहीत, आता पोलीस आपल्या पुढचे असतात. हे जामिनावर सुटलेले आहे, जामीन रद्द व्हावा अशा पद्धतीचं विरोधकाचं मत आहे, पण पिटू गंगणे याच्यात नाहीत असा पद्धतीचा तो अर्ज आहे. अहो मग ह्याच्या अगोदर हे जे आता त्यांचे बंधू आहेत, हे नंदू गंगणे, शेखर गंगणे, त्यांचे जे भाचे आहेत जे साठे म्हणून गेलेले, हे कोणाचे आहेत? मग ते का दुसऱ्याच्या भांडणामध्ये पडणार आहेत का त्यांच्या ऋषी मगरची भांडणं झाली होते? आमची मागणी काय नेमकी? आमची मागणी अशी आहे की तुळजापुरामध्ये जे दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, ह्या दहशतीचं वातावरण थंड करण्यासाठी हे जे आरोपी पकडलेत, या PIनी DYSP देशमुख साहेबांनी, मांजरे साहेबांनी या आरोपीची धिंड काढणं तुळजापूर शहराच्यामध्ये अपेक्षित आहे. तर तुळजापुरामध्ये शांतीचं वातावरण निर्माण राहील आणि परत त्याच्या पुढे कोण असा गुन्हा करण्याची हिंमत करणार नाही. तुळजाभवानी या तुळजापूर शहरामध्ये हे असे गोंधळ जर झाले तर आई तुळजाभवानीने काय त्यांना सदसद विवेक बुद्धी घालावी, काय म्हणाले बघा? ज्या वेळेस महिषासुराचा या पृथ्वीवर प्रचंड उत्साह म्हणजे संकटात टाकलं सगळ्या लोकांना, त्यावेळेस महिषासुराला मारताना आई तुळजाभवानी पार्वती माईनं महिषासुरमर्दीचं रूप घेतलं आणि त्या महिषासुराला मारलं. जनता उद्या पेटी मतदानातूनच दाखवणार आहे की बाबा कोण लोक या तुळजापूर शहरासाठी योग्य आहेत आणि तुळजापूर शहराचं काम करणार आहेत. हे आव्हान काय करणार आहे जनतेला अशा घटनेबद्दल? मी जनतेला एकच आव्हान करणार आहे की तुळजापुरातील जे सामान्य व्यापारी आहेत, तुळजापुरातले जे पुजारी आहेत, जे सामान्य नागरिक आहेत, आज तुम्हाला एक सांगू इच्छितो प्रभाकरजी, आज तुळजापूर शहरामधील किमान 1500 ते 1600 विद्यार्थी पालक सर्वजण इथं शाळेला न शिकवता लातूर असेल, सोलापूर असेल, उस्मानाबाद असेल, पुणे असेल, या ठिकाणी सर्वजण आपले हलवत आहेत. कारण तुळजापुरामध्ये जी 15 वर्षाखाली जी संस्कृती होती ती संस्कृती आज तुळजापुरामध्ये नाही आहे. यामुळे या तुळजापुरामध्ये भीतीचं वातावरण राहिलं आहे. तर तुळजापुराच्या नागरिकांनी कुणाला भिवू नका, आम्ही 100% आपल्या ठामपणे तुमच्या पाठीमागं आहे आणि आम्ही तुमच्यासोबत आहेत. कुठलीही विघातक घटना या तुळजापुरामध्ये याच्यापुढे घडणार नाही याची आपणास ग्वाही देतो. हे आहेत अमोल कुतवळ. पूर्ण शहरातल्या जनतेने घबराटीमध्ये राहू नये, भीतीच्या वातावरणामुळे दबून राहू नये, आपले मुलं शाळेत घाला, बिनधास्त राहावा,
तुमच्या पाठीशी आम्ही खंबीरपणानं उभा आहेत आणि जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगाराची उघडी दिंड रस्त्यावरून काढा की जेणेकरून ही दिंड काढल्यानंतर छोटे मोठे नवीन गुंड तयार व्हायलेले आहेत त्याच्यावर दबाव बसेल आणि आई तुळजाभवानीच्या या शहरामध्ये भावी काळामध्ये असे प्रकार कधीच घडणार नाहीत. कारण ही आई तुळजाभवानीचं ठिकाण आहे, श्रद्धेचं ठिकाण आहे. आई तुळजाभवानीचं दर्शन करण्यासाठी दिल्लीहून लोक येतात, पूर्ण देशातून येतात. या तुळजापूरला कलंक लागू नये असंच काँग्रेसच्या अमोल कुतवळसह सर्वसामान्य जनतेचं म्हणणं आहे. तर इथले स्थायिक आमदार, सत्तेचे आमदार यांना आई तुळजाभवानींनी सदसद विवेकबुद्धी द्यावी आणि हे प्रकरण स्वतःहून पुढे येऊन कायमस्वरूपी समूळ नष्ट करावं अशीच जिल्ह्याची मागणी आहे. तर बघूया नियमाप्रमाणे काय कारवाई पोलीस स्टेशन करत आहे याच्याकडेच तुळजापूर जनतेचं लक्ष आहे. तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय घडणार आहे आणि तुळजाभवानी हे शहर कसं शांत राहणार आहे तेच बघूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. आपले विचार जे काय आहेत ते कमेंट बॉक्समध्ये नोंद करा आणि असेच अन्यायाचे प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद तुळजापूरकर. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.